मासिक पाळी दरम्यान अनेकदा काही मुलींना किंवा महिलांना अचानक जास्त रक्तस्राव होत असतो. असं कधी कधी होणं फार साधारण आहे, पण हेच जर प्रत्येक वेळी होत असेल तर मात्र याकडे दुर्लक्ष करू नये. जास्त रक्तस्राव होत असेल आणि जर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं तर अनेमिया, मूड स्विंग, थकवा आणि ताण यासारख्या समस्या होऊ शकतात. अधिक रक्तस्राव आणि वेदना होण्याला मेनोरेजिया किंवा हेवी पिरियड्स असे म्हटले जाते. या व्हिडिओमध्ये आज आपण पिरियड्स याबद्दल जाणून घेणार आहोत. नमस्कार, झूम युअर नॉलेज ऑनलाईन या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. समजून घेऊया हेवी ब्लिडिंग म्हणजे नक्की आहे तरी काय. ज्या वेळेस 80 मिलीपेक्षा जास्त रक्तस्राव होतो तेव्हा त्याला मेनोरेजिया किंवा हेवी पिरियड्स असं म्हटलं जातं. पण हे मिलीलिटरचे गणित सर्वांच्या लक्षात राहील असे नाही. त्यामुळं हेवी पिरियड्स ओळखण्यासाठी काही ट्रिक्स आहेत. त्यामध्ये रक्तस्रावात गाठी पडणे म्हणजेच क्लॉट्स पडणे, पॅड सारखे बदलावे लागणं, तासाला पॅड बदलावं लागणं, औषध घेऊनही पोटातल्या वेदना कमी न होणं, ही आहेत काही लक्षणे जी हेवी पिरियड्स दर्शवत असतात. आता हा हेवी पिरियड होण्याची कारणे आहेत तरी काय. नंबर 1, हार्मोन मधील असंतुलन. मासिक पाळी दरम्यान शरीरातील हार्मोन्समध्ये बदल होतात. पाळी दरम्यान जास्त रक्तस्राव होण्याचं हे देखील एक कारण ठरू शकतं. पाळी बंद होण्याच्या आधी 1 वर्ष हार्मोन्समध्ये सर्वात जास्त बदल घडतात आणि अशातच जास्त रक्तस्राव होण्याची समस्या उद्भवते. नंबर 2, इन्फेक्शन. गर्भाशयामध्ये इन्फेक्शन झालं असल्यास महिलांना या दिवसांमध्ये जास्त रक्तस्राव होतो. अशा वेळी दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. नंबर 3, एंडोमेट्रियल पॉलिप्स. महिलांना प्रामुख्याने गर्भाशयामध्ये हा आजार होत असतो. आता ही समस्या होण्याची कारणं अद्याप समजू शकलेली नाही, परंतु यावर उपचार करणं सहज शक्य आहे. त्यामुळं अशी समस्या उद्भवल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. नंबर 4, सर्व्हायकल कॅन्सर. सर्व्हायकल कॅन्सरमध्ये गर्भाशय नियंत्रणाच्या बाहेर जाते. तसेच यामुळे शरीराच्या इतर अवयवांवरही प्रभाव पडतो. 90% जास्त सर्व्हायकल कॅन्सर ह्यूमन पॅपिलोमा व्हायरसमुळे होतात. यावर उपचार करण्यासाठी किमोथेरपी आणि रेडिएशन्स दिल्या जातात. जर जास्त ब्लिडिंग होत असेल आणि हे जास्त दिवसांपर्यंत सुरू राहिलं तर शरीरामध्ये रक्ताची कमतरता भासू शकते. मग नैसर्गिकरित्या हा प्रॉब्लेम आपण कसा सॉल्व्ह करू शकतो हे आता आपण बघूयात. नंबर 1, अशा परिस्थितीमध्ये दररोज 4 ते 6 ग्लास एक्स्ट्रा पाणी पिणं गरजेचं असतं. या व्यतिरिक्त इलेक्ट्रॉल सोल्युशन घेऊन स्वतःला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं आहे. नंबर 2, अधिक प्रमाणात व्हिटॅमिन सी घेतल्याने तुमचे शरीर लोह शोषून घेण्यास मदत करू शकते. यामुळे अशक्तपणाचा त्रास कमी होऊ शकतो. व्हिटॅमिन सी मध्ये लिंबूवर्गीय फळांचा समावेश होतो, जसे की संत्री, लिंबू आणि द्राक्षे आढळतात. तुम्ही व्हिटॅमिन सी करता किवी, स्ट्रॉबेरी, टोमॅटो इत्यादींचा आहारात समावेश करू शकता. नंबर 3, डाएटमध्ये जास्तीत जास्त आयर्नयुक्त पदार्थांचा समावेश करा, अन्यथा तुम्हाला अनिमिया होऊ शकतो. यासाठी मांसाहार, बीन्स, पालक यासारख्या आयर्नयुक्त पदार्थांचा समावेश करावा. दररोज एका वेळेचे जेवण लोखंडाच्या भांड्यामध्ये तयार करून त्याचं सेवन करा. त्यामुळे शरीरामध्ये आयर्न मिळण्यास मदत होते. नंबर 4, व्हिटॅमिन ए. व्हिटॅमिन ए आहारात 1 mg च्या स्वरूपात रोज घेण्याचा सल्ला दिला जातो. अनेक अभ्यासात असे दिसून आले आहे की महिलांच्या आहारात व्हिटॅमिन ए ची अधिक कमतरता असते आणि हेच जास्त ब्लिडिंग होण्याचे मुख्य कारण ठरत आहे. यासाठी महिलांना बकरीपासून तयार केलेले चीज, कॉड लिव्हर ऑइल, रताळे, पालक, गाजर यासारख्या पदार्थांचा आहारात समावेश करणे फार महत्वाचे आहे. नंबर 5, आलं. संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार आल्याचा छोटा तुकडा दररोज 3 महिने खाल्ला तर मासिक पाळीचा रक्तस्राव कमी होण्यास मदत होते. यासाठी दररोज सकाळी तुमच्या कडक चहामध्ये आलं खिसून टाका. नंबर 6, आहारात सोया पदार्थांचा समावेश करा. सोया फूड हा एक उत्तम मासिक पाळी कमी रक्तस्राव उपाय म्हणून वापरला जाऊ शकतो. सोया खाद्यपदार्थांमध्ये फायटोएस्ट्रोजन्स किंवा प्लांट इस्ट्रोजन्स असतात, जे हार्मोनल असंतुलन नियंत्रित करू शकतात आणि तुमची मासिक पाळी परत पूर्वपदावर आणू शकतात. सोया दूध, टोफू, टेम्पेल, सोया सॉस, सोयाबीन, सोया चंक्स
इत्यादी सोया पदार्थांचे सेवन करा. नंबर 7, फ्लेक्स सीड्सचा वापर करा. फ्लेक्स सीड्स ओव्ह्युलेशन प्रक्रियेस नियमित करण्यास मदत करतात आणि शरीरातील अतिरिक्त इस्ट्रोजन्स काढून टाकतात. म्हणून मासिक पाळी जास्त दिवस राहत असल्यास उपाय म्हणून आहारात फ्लेक्स सीड्सचा समावेश करा. प्रत्येकाची शारीरिक क्षमता ही वेगळी असते. वरील सर्व उपायांचा समावेश घरगुती उपायांमध्ये होतो. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. व्हिडिओ थोडा देखील इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.